जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर खुर्द येथे श्री महालक्ष्मी वरखेडची आई लखाबाई मातेची यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न। नवसाला पावणाऱ्या लखाबाई मातेच्या यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी। संगमनेर खुर्द येथील नवसाला पावणारी श्री महालक्ष्मी वरखेडची आई लखाबाई मातेची आषाढी महिन्यात दरवर्षी तिसऱ्या मंगळवारी भरण्यात येणारी यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। यात्रेनिमित्त वरखेडची आई लखाबाई मातेच्या पालखीची भव्य मिरवणूक पंचक्रोशीतील भाविक, ग्रामस्थ आणि भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आली। लखाबाई मातेच्या नावाचा जयघोष करत भाविकांनी पालखीचे दर्शन घेत भक्तीचा उत्सव अनुभवला। या यात्रा उत्सवासाठी विविध मान्यवर, पोतराज, साधू संत, महिला, पुरुष, भाविक तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसर भक्तिसाराने भारावून गेला होता। यात्रा उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मातेचे दर्शन घेऊन नवस फेडत सुख समृद्धीची प्रार्थना केली। आपल्या लाखाईची यात्रा पार पडत आहे। दरवर्षीप्रमाणे हा जो आपला आवाज आणि बळसाने आणि त्यांचे सगळे नातेवाईक मोठ्या संख्येने वर्गणी वगैरे काढून आपल्या लाखाईचा यात्रा उत्सव आणि संपूर्ण गावाला जेवण देतात। त्याचबरोबर केवळ लाखाईचंच नाही तर हा समाज आपल्या गावातील गावची पंगत ते सुद्धा हे लोक देत असतात। हा जो समाज आहे हा आतावरचा समाज आहे। त्यांना कुठल्याही प्रकारची शेती नाही, वाडी नाही किंवा व्यवसाय नाही, परंतु हा जो समाज आहे अत्यंत मोठ्या मनाचा आणि मोठ्या मनाने हा लखाईचा उत्सव साजरा करीत असतात। आणि या लखाईचं मंदिर व्हावं म्हणून अनेक 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 दिवसापासून ते प्रयत्नात होते आणि त्यांच्या या सगळ्या प्रयत्नांना यश आलं। ते आपले संकेत खुळे, आपले गुलाबबाई शेख, त्याचबरोबर सचिन पावाके आणि पशु विलास पाटलांचे चिरंजीव की एक सातत्याने ते देखील आपल्याला आपल्या गावातील प्रत्येक उत्सवामध्ये सातत्याने त्यांचाही सहभाग असतो। आणि या सगळ्यांनी मिळून आपल्या तालुक्याचे आमदार काताळ भाऊ यांच्याकडं मागणी केली आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या लखाईच्या मंदिराला भरीव देणगी दिलेली आहे। आणि त्या पैशातून सध्या आपल्या लखाईच्या मंदिराचं काम सुरू आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला मी एक शब्द देतो की लखाईच्या मंदिराला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही। आणि जर निधी कमी पडला तर आम्ही त्या ठिकाणी तुमच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहू ही आज या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो। या ठिकाणी थांबतो। आणि लखाई केवळ यांच्या समाजाची नाही आहे, लखाईचा आशीर्वाद हा संपूर्ण संगमनेर खुर्द गावावर आहे। जो तिची मन भावे भक्ती करीन त्याच्या मनातल्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे। तुम्ही मला 2 शब्द बोलण्यास परवानगी दिली त्याबद्दल मी सगळ्या तुमच्या समाजाचा, गावकऱ्यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करताना या ठिकाणी थांबतो। चौथ्या मंगळवारी वरखेड यात्रा असती, तिसऱ्या मंगळवारी सालाबादप्रमाणे तिसऱ्या मंगळवारी वरखेड यात्रा राहते। त्याच्यामध्ये आव्हाड कंपनी, बलसाने कंपनी
आणि हे सर्व मातम समाज सर्व ग्रामस्थ मिळून पकाभाऊ असेल, विलासभाऊ असेल, पंढरी असेल, आबा असेल, राजाभाऊ असेल, हे सर्व तरुण मुलं जे काही आता मातम समाजाचे आहे त्यांना सगळ्यांना विनंती आहे का हे सगळे मिळून उंबऱ्यामागं पैसे काढून गावाची वर्गणी नाही घेत. हा सगळ्यात मोठा विजय हे यांचा आहे. हे गरीब परिवार आहे पण एक उंबऱ्यामागून 11,000 रुपये काढून हे गावाला एक इतिहास दाखवून देतात. मी यांची गावाच्या वतीने आभार मानतो. यांनी गेल्या पंचवार्षिकला आम्हाला सांगितलं होतं का आम्हाला अण्णाभाऊ साठेची कमान पाहिजे. मी या वार्डाचा मेंबर आहे. त्यांना शब्द दिला. ती कमानीचं काम झालं, मंदिराचं झालं. भारत सरकार मी आम्हीच काढणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही काही कोणाच्या बळी जाऊ नका. भारत सरकार हे झोपडपट्टीचं नाव सुद्धा आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फतून काढणार आहे याची ग्वाही देतो. आणि सगळ्यांचे मी आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय लागेल ते मी म्हणले देतो. आणि त्या दिवशी मी बिचारे मला म्हणले का राजू काय भंडाराला म्हणलं हे केलं पोरांनी भाऊ ते मोठ्या कार्यक्रमाला त्या बिचाऱ्याने दिलं. त्यांचं परमेश्वर अजून चांगलं करू आणि चांगलं समाजाचं नाव निघू ही परमेश्वराबरोबर खेळच्या आईच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचा सत्कार करा. ते बिचारे आले. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.